भरपूर आहे. नमस्कार साहेब, आपला थोडा परिचय द्या. नमस्कार, मी बाळासाहेब जामदार, आंधळगाव, मंगळवेढा, सोलापूर. मी आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मला शेतीची आवड असल्यामुळं मी संग्राम मानेशी कनेक्ट झालेलो आहे आणि आंबा लागवडीबद्दल मी त्यांच्याकडनं माहिती घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी केलेल्या बागा बघून मला पण करायची आहे. तर आज मी त्यांच्याबरोबर 2-3 ठिकाणी 2-3 प्लॉट त्यांचे बघितले आणि त्यांच्या प्लॉटवर बघून मग मला थोडं कॉन्फिडन्स आला. म्हणजे मला जे करायचं होतं की मला थोडं चांगली बाग कशी करायची, काय करायची, कारण मला तर काय बॅकग्राऊंड नाही आहे काय, आणि त्याच्यामुळे एक्सपर्ट गायडन्स घेणं महत्त्वाचं असल्यामुळं आणि प्रत्यक्ष घेऊन, कारण फोनवर बोलणं, व्हिडिओ बघणं, यूट्यूब बघणं आणि प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन जे काम झालेलं आहे ते बघणं, तर ते मला करायचं होतं, ते आज केलं. तर आज ही माझी आम्ही 1-2 वर्षाची प्लॉट आहे हा, आणि याचं एकदम म्हणजे जे वाढ जी आहे किंवा याचं जे आहे म्हणजे इन्स्टॉलमेंट जे आहे ते एकदम ओके आहे. म्हणजे एक नंबरच म्हणेन मी. तर आता मला पण काय एवढं एक्सपर्ट असल्यामुळे, एवढं एक्सपर्ट नसल्यामुळे, पण 2 वर्षाच्या तुलनेमध्ये ही अशी झाडं वाढणं तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे मला ह्या प्लॉटचं तर मला असं वाटतं की इथं मला कुठंच कसलाच रोग कीड वगैरे काही दिसले नाही. हे खूप आश्चर्य आहे काय, कारण सगळ्यात पिकामध्ये ना सगळ्यात जो असतो की प्रॉब्लेम जो असतो ते की रोग पडणे, काय तर म्हणजे जळून जाणे किंवा आणखी काय तर तुटाळ होणे, तसा प्रकार मला इथं दिसत नाही. एकदम स्वच्छ क्लीन प्लॉट येतो. आणि मी तर म्हणेन हे खुळेजी साहेब जे आहेत, सोपान खुळे, ज्यांची ही ब्लॉग आहे, यांचं मला कौतुक करावं वाटतं. कारण कुणी किती गार्डनचं केलं तरी शेवटी वर्क करावं लागतं. काय ह्यांच्यासारखं वर्क, म्हणजे यांनी जे मेहनत घेतलेली आहे, हे जे मला दिसतं ते ह्यांचं संग्राम माने साहेबांचं गायडन्स आणि ह्यांचं ऍक्च्युअल वर्क, ह्यांचा परिणाम आहे. कारण शेती जी आहे ना नुसत्या गायडन्स वरून होत नाही, त्याला फिजिकल वर्क पण लागतं. आणि मी आज त्यांच्याशीच तेच म्हणलं की तुम्ही कसं काय केलं, तर ह्यांनी जे सांगितलंय ना, हे रात्री ह्यांनी आताच म्हणलं की 12 वाजता येऊन ह्यांनी इथं काम केलेलं आहे. आणि असंच करावं लागतं. आणि त्याच तसं केल्यानंतरच मला तर वाटतं की असं होतं. नाहीतर लोक आवड म्हणून लावतात आणि लक्ष देत नाहीत. प्रॉपर आंब्याच्या शेतीला थोडंफार जरी लक्ष दिलं, वैयक्तिक थोडंफार लक्ष जरी दिलं, वैयक्तिक तुम्हाला जरी तुमच्या जॉब बिझनेस मधनं तुम्हाला जर वेळ नसेल, पण त्या ठिकाणी एखादा माणूस जरी आपला कामगार असेल किंवा एखादा घरातला माणूस असेल, त्याने जर थोडं प्रॉपर लक्ष दिलं, ह्याला वेळच्या वेळेला पाणी, खत, औषधाची फवारणीची निगा, आणि सगळ्यात महत्वाचं साहेब, आपल्या रोपवाटिकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रोपं कशी वाटली? मी बरोबर आहे. आम्ही कारण इथे याच्या अगोदर मी नर्सरीला भेट दिलो. शिरोबावी लाईनची नर्सरी आहे आणि नर्सरीमधले रोपं वगैरे बघितले मी. मला वाटतं 1.5 फुटापासून ते 3.5-4 फुटापर्यंत त्यांच्याकडे आहेत सर्व. आणि रोप जे आहेत ते त्यांचे ते दोन डबल बट्टा काय म्हणतात ते 2 पैसे, आणि त्याच्यातनं ते कलम केलेले, आणि ते रोप एकदम व्यवस्थित वाटले मला. आणि त्यांचं जे नॉलेज आहे, म्हणजे कसं आहे, आपण नुसतं बघताना आपण बोलतो सुद्धा. मी आज दिवसभर त्यांच्यावर सकाळी मला वाटतं 10 वाजल्यापासून त्यांच्यावर फिरतोय मी. जेव्हा बोलताना आपण जे समजतं ना, ते नॉलेज ह्यांचं खूप, म्हणजे मी तर म्हणेन ना, खूप चांगला एक्सपिरियन्स, ह्यांना खूप एक्सपिरियन्स आहे. आणि ह्यांना सर्व स्टेजेस माहीत आहेत केशर आंब्याचे जे एक्सपर्ट म्हणत असतात. तर म्हणजे मला तर वाटतंय की आपण संग्राम मानेंकडे भरपूर नॉलेज आणि एक्सपिरियन्स आहे. आणि एक्सपिरियन्स महत्वाचा असतो, कारण त्यांनी बरंच केलं. त्यांना काही जरी सांगितलं की कुठलाही प्रॉब्लेम आला किंवा काही जरी, तर त्यांना माहित असते की हे कशामुळे होतं आणि याला काय केलं पाहिजे. तर यांची म्हणजे मला तर समाधान वाटलं त्यांच्या नर्सरीला भेटल्यामुळं. आणि आता मी त्यांच्या मार्गदर्शनाकडनं माझा पुढचा प्लॅन करणार आहे. यंग जनरेशनला तुम्ही शेतीबद्दल काय मार्गदर्शन कराल? आता मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा कसं आहे, प्रत्येकाचा हा इंडिव्हिज्युअल प्रिफरन्स असतो, इंडिव्हिज्युअल त्यांचे चॉईसेस असतात. माझं मी स्वतः यंग जनरेशनला जर तुम्ही विचारत असाल, तर त्यांनी पण ना जर आवड असेल तर स्वतः रिसर्च केला पाहिजे. आणि मी माझं सांगतो काय की नुसतं यूट्यूब बघून किंवा कोणाचं हे करून नाही, तुम्ही पर्सनली फिजिकली व्हिजिट करा. ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करणार आहेत त्यांच्याशी तुम्ही पर्सनली भेटा आणि त्यांचा अनुभव आहे का, त्यांचे विचार आहे का,
आणि मी संग्राम माने यांचं जे आहे वर्क हे असं म्हणजे जे लोक ज्यांच्याकडे शेती आहे पण जे लोक शेती करू शकत नाही, थोडक्यात जे नोकरीला आहेत आणि त्यांना टाईम देता येत नाही, ते कुठं आहे असं नाही की बाबा शहरातले लोक आहेत शेतात, असं नाही, गावाकडल्या लोकांना सुद्धा नोकरीमुळे टाईम मिळत नाही. तर ज्यांना कोणाला टाईम देता येत नाही ना, त्यांनी यांचे एक्सपर्ट घेऊन यांच्या गायडन्स करून जर केलं तर मला वाटतं की ते निश्चितच फायदा होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संग्राम माने सरांकडं म्हणजे त्यांचं जे हे आहे काय म्हणता येईल त्याला, मेथोडॉलॉजी, वे ऑफ वर्किंग हे थोडी वेगळी आहे. म्हणजे हे आता मी बघितलं कंटिन्युएशनला कॉल येतात, कंटिन्युएशनची कन्सल्टिंगचे कॉल असतात आणि हे येतात. महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडं स्वतःची टीम आहे. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही यांच्याकडनं मदत घेणार असाल तर यांच्याकडं सर्व हेल्प आहे. मी स्वतः आज विचारलं सर, मी म्हणलं मला रोपं नाही, मला बाकी पण माहिती आहे, म्हणजे लागवड वगैरे सगळंच करायचे. तर यांच्याकडे स्पेशलाइज लोक आहेत, ते स्वतः आपल्याला सगळं करतात, तुम्हाला काही करायची गरज नाही पडणार. आणि अशा सर्व्हिसेस शक्यतो खूप कमी ठिकाणी मिळतात. म्हणजे इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल, सर्वसमावेशक अशी सर्व्हिस जी आहे ना ते यांच्याकडे आहे. हां, आता म्हणजे आता मी आणखीन एक असा अनुभव आहे की तुम्हाला जर खरंच आवड असेल तर तुम्ही सिलेक्शन करताना एक्सपर्टची, कन्सल्टंटची सिलेक्शन करताना थोडा तुम्ही टाईम घ्या आणि व्यवस्थित सर्व परीने विचार करून घ्या. कारण सध्या बरंच चालू आहे, बरंच हाईप चालू आहे, बरंच म्हणजे असं मी फसवाफसवी म्हणणार नाही, पण कसं असतं शेवटी हा व्यवहार आहे. तुम्हाला सर्व विचार करावा लागतो की तुम्ही एखाद्या ठिकाणं काढून काही घेतलं, सर्व्हिस घेतली, तर ती सर्व्हिस तुम्हाला ग्राउंड लेवलला काय मिळते आणि आफ्टर सर्व्हिस तुम्हाला त्याचे काय बेनिफिट्स मिळतात, ते मिळतात का नाहीत, किंवा त्याचं कसं काय. तर याच्यासाठी तुम्ही थोडा विचार करून केला पाहिजे की नुसतं रोपं घेतले, रोपाचे पैसे दिले आणि तुम्हाला रोपं मिळाले म्हणजे झालं असं नाही. तर तुम्ही पुढचा पण विचार करा आणि त्या सगळा विचार करून आणि त्याचं तुम्ही कुणाशी ज्यांच्याशी डीलिंग करणार त्यांना हे सगळं विचारून घ्या की बाबा ठीक आहे तुम्ही पुढचं गायडन्स करणार आहेत का नाहीत, किंवा कसं आहे काय त्याचे चार्जेस कसे आहेत. कारण आपण थोडं काही गोष्टी घाईघाईनं केल्यामुळं ना बऱ्याचशा गोष्टी विसरून जातो, आपल्याकडून मिस होतात. तर फक्त तेवढ्या होऊ देऊ नका आणि तुम्ही क्रॉस चेक करा, म्हणजे ज्या सर्व्हिस संग्राम माने देतात त्या आणि बाकीचे या सगळ्यांचं हे करून तुम्ही सर्व कम्पॅरिझन करा मित्र म्हणेन आणि मग ठरवा की बाबा आपण कुणाकडनं करायचं ते. आता आणखीन एक मुद्दा असा येतो की आपण करतो हे कसं की म्हणजे आता म्हणजे समजा प्लॉट करायचा आहे आंब्याचा, केशर आंब्याचा प्लॉट करायचा आहे, तर तुम्ही कशासाठी करताय, तुम्हाला पण काही ना काहीतरी उद्देश असतो, काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतो किंवा आपण काहीतरी फायनान्शियल गेन करू. तर असं आहे, म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे की तुम्हाला म्हणजे जर काही फायनान्शियल गेन सर्टन म्हणजे काही एक्सटेंटचा म्हणजे सिग्निफिकंट गेन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डेफिनेटली तुम्हाला काही ना काहीतरी एफर्ट करावं लागतं. आणि एफर्ट मी इन टर्म्स ऑफ मनी म्हणेन. एफर्ट म्हणजे तुम्हाला नाही करायचे, हे तुम्हाला काही स्पेंडिंग करावं लागणार आहे. म्हणजे बरेच आता सध्या असं आहे की बरेच लोक फ्रीमध्ये गायडन्स करतात आणि त्यांच्याकडनं काही ऑब्जेक्टिव्ह असतं की तुम्ही आमच्याकडनं रोपं घ्या किंवा तुम्ही आमच्याकडनं औषधं घ्या, आम्ही तुम्हाला फ्री गायडन्स करू वगैरे. तर तो तुम्ही थोडा व्हेरीफाय केला पाहिजे करताना. म्हणजे जर तुम्हाला खरंच गेन घ्यायचा असेल तर तुम्ही मला वाटते की तुम्ही एक चांगला एक्सपिरियन्स कन्सल्टंट घेऊन आणि त्यांचं जे काय असेल म्हणजे तुम्ही डीलिंग करून ते कॉम्पेन्सेशन जे काय असेल ते सेट करून घ्या. म्हणजे तुम्ही स्वतः करायला गेलं तर काही प्रॉब्लेम नाही,